सगळ्यांक ही बरी मेसेज ही बरे पळय आसा ते करया म्हणून आनी ह्या सरकाराक एकदां काडपाक जाय. 15 वर्सांचे करप्शन पळय चल्लां ते भायर उडून नवे सरकार एक बरे स्वच्छ सरकार गोंयकारां खातीर आमी फावो करया. स्पेशल मिटींग गांवकारां बरोबर आशिल्ली कितें म्हणून विशय आशिल्ले आनी कशें तुमी सॉर्ट आउट करतले तुमचे काँग्रेसीन? पळय आमचो 18 तारखेर म्हापशां एक व्हडलो कार्यक्रम आसा आनी आमी ब्लॉक वायज एक मिटींग घेवपाची थारायले की लोकांक मोबिलायज करपाक लोकांक सेन्सिटायज करपाक की एक गोंया क्रांती दिनाच्या निमित्तान कित्याक मिटींग घेता आनी हे सरकाराचे पळय कितें कार्य चल्लां तें लोकां मुखार दवरपाक तेंचे मिसडीड्स तेंचे पळय कितें लोकांक नाका ते कार्यक्रम तेणी हांगा गोंयकारांक त्रास करपाक हाडल्या पळय. मेजर खंयचे पॉयंटाचेर तुमी इश्यू सॉर्ट आउट करतले? कित्याक आतां आमी पळयता इलेक्ट्रिसिटी बिलां वाडलेली आहा, उदकाची टंचाई चालू आसा, गार्बेज रस्त्यार पडलेले आसा. पळय प्रॉब्लेम्स खूब आसा. वन बाय वन वी हॅव टू. आमी पळयलां चिमला गांवान लोकांनी कशे एकठांय रावन तेणी तो प्रोजेक्ट नाकार केलो. मिराबाग तो बंडारा सावर्डे बंद केलो. तशेंच आतां कारापूरचे लोक उठल्या तेय तो प्रोजेक्ट रद्द करपाक तेंची मागणी आसा. आतां अशें आसतना लोकांक जे प्रोजेक्ट नाका जे प्रकल्प लोकांक नाका ते सरकार हांगा लोकांचेर कित्याक इम्पोज करता. ते एक जालें स्टेट लेवल. आतां एक मुद्दो जो एका गोंयकाराच्या दारान आहा तो स्मार्ट मिटर आनी हे फोर्सान लोकांच्या दारान हे स्मार्ट मिटर घालप आनी बिलां वाडोवप. लोकांक 15-20 हजार सॅलरी घेतलो बारीक लोक आमचे 10-10 हजार बिलांची कशें वेवस्था करतले? ते आपणाच्या फॅमिलीक एक जेवण घालतले काय हे करतले? ही लायटीची बिलां भरतले. तुमकां इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक आनी गव्हर्मेंटाक व्हडलो लॉस जाला म्हणून तुमी लोकांचे कडल्यान पयशे काडपाक उठल्यात लोकांक त्रास दिवपाक आनी व्हडले ब्युटिफिकेशन प्रोजेक्टांक तुमी पयशे कित्याक इबाड करतात? कला अकॅडमी थंय हद्दी मोडून पडल्या, 80 crores काबार केल्या आनी आतां परत 1 तारखेर सावन परत स्टार्ट करता हें काम. पूण हे 80 crores कोण हाडटलो परत? स्मार्ट सिटीक 1,500 कोटी घातलो. थोडे फुटपाथ आनी थोडे रस्ते टार केल्यात. 1,500 कोटी घेतले थंय सिटी आसा तशी आसा. सो हे सगळे मुद्दे सगळे सरकाराचे पळय करप्शन आसा ते लोकां मुखार आमी एक्सपोज करतले. तुलेबाब बरोबर आहे तुम्ही एक्सपोज करतले पण केन्ना करतले पण तितलो तुमचो दबाव ह्या बीजेपीचेर दिसती पडना कित्याक? ना दबाव दिसती पडटलोच. आनी आतां तुमी जाणा नवो अध्यक्ष नेमून आयला आमचो बाब गिरीश चोडणकर. तो तेणे कार्य चालू केला आनी तेणे कार्य चालू केला आनी म्हाका दिसता हेजे मुखार कितें कार्यक्रम आसा आनी पक्षाचे कितें कशें वाटचाल आसा ती बाब शशांक तुमकां सांगतलो. पळय आमी निश्ठावंत पक्षाचे कार्यकर्ते आनी जेन्ना पक्षान एक निर्णय घेतलो आमी तो आमकां दुख्ख जालें. म्हाका दुख्ख जालें तें सोड, आमचे कार्यकर्तेय दुखले. पूण एक पक्ष आमचो फुडें सरतलो आनी पक्षाच्या आमच्या सिनियर लिडरांनी एक निर्णय घेतला तेजें समर्थन करून आमी फुडें सरता. पूण जालें कितें प्रत्येक फावटी हे लोक पळय बीजेपीचे हांगा येता भितर सरता निवळून येता आनी परत बीजेपीन वयता. तो लोकांचो विश्वासघात जाता आनी हेका लागून हे फावटी म्हाका दिसता आमचे सगळ्या लोकांनी आयज ही भावना व्यक्त केल्या आनी ठामपणी हें मत मांडलां की हे फावटी आमकां निश्ठावंत एकलो कार्यकर्त्या मदलो आमकां एक उमेदवार दियात आनी आमी जरूर काँग्रेस पक्षाच्या फाटल्यान रावतले आनी साळगांव मतदारसंघ परत काँग्रेस पक्षाच्या खात्यान हाडटलेच म्हणून तुम्ही निर्णय घेतला. तुका स्वताक तू पॉइंट आउट करता की तू सक्षम कार्यकर्ता आसा आनी तुका तिकीट मेवची म्हणून? हांव हे म्हज्या कार्यकर्त्याचे हातान दवरता. आमच्या पक्षाचे फुडारी आसा हेका डिसिजन घेवपाक आनी ते पळय डिसिजन घेता. आमच्या
ब्लॉका विशीं आमच्या साळगांव मतदार संघाच्या विशीं ते आमकां मान्य आसता. पण हे फावटी तुका इच्छा आसा की बाबा आपूण MLA म्हणून कॅन्डिडेट म्हणून रावतलो इच्छा म्हणून? आसा म्हाका रावपाक. तशेंच जायत्या आमच्या कार्यकर्त्यांक इच्छा आसा, पूण आमी सगळ्यांनी निर्णय घेतला आमच्या मदलो कोणाक पळय पक्ष विचून काडटले हे इलेक्शन लढपाक, तेच्या फाटल्यान आमी रावता. देव बरें. तुमकां जर तिकीट जर काँग्रेसीन येता इंडिपेंडंट वचपाक सांगतले? सध्या तो प्रश्नूच येना, कित्याक आमी आतां सध्या काँग्रेस पक्ष सक्षम आनी गट करपाक आमी वावुरता. तुमच्या आनी कितें समस्या आसा जावं हांगासर लोकांक उदक सारकें येना, इलेक्ट्रिसिटी लायटीची बिलाचे इश्यू हांवें पर्सनली घेतला. हांवें हो इश्यू पर्सनली घेतला. आजूच हांव चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियरा कडेन सकाळी हांवें ताका सांगलां हांव आयतार बी काय ना, आमच्या लोकांची समस्या हांव तुज्या दारार हाडटलोच, कित्याक लोकांक ही बिलां फारीक करप बरोबर न्ही. अरे लोकांक 15,000 20,000 सॅलरी आसा लोकांक आनी 10,000ची बिल फारीक करता. आमी कितें नाका आलेलें. बट वन थिंग ह्या बाबतीत एक तुमकां रिक्वेस्ट आसा. एक समज एका एरियेन एक इश्यू जालो, एक एरियेन समज आतां किलेंड पंचायतीत समज इश्यू जालो, तुम्ही अशें हें करूं नाका की किलेंडान कोण आसा तेंच्यांनी ते मॅनेज करपाचें. त्या टायमाक न्हू आतां हांगा कोण आहा पळय सगळ्यांनी वचपाक जाय. सगळे येतले. हे मातशें तुमी आतां हे समज एफर्ट घाला. युनिटी अमंगस्ट ऑल ऑफ हांव द एक धाकटो विशय तुमच्या मुखार हाडटा. 8-10 दीस जातले, 10-15 दीस जातले घोडे. आमचो हो रोड पळय आसा बेतीनसान वेरें येता पळय तो अकस्मात हांवें हिरेंदानूय पळयलो, अतुलानूय पळयलो, तो खोडोन थंय कितें पायप काय कितें केबल घालताले. काम बंद उडयलें हांवें. चीफ इंजिनियराक फोन केलो आनी सांगलें हें तर तुमी भरिना, हांगा ऑलरेडी एकलो मनीस पडलो, एक्सिडंट जाल्लो. आमी तिगांनी हांव अतुल आनी विरेन बाब आमी थंय व्हिडिओ काडून व्हायरल केलो. 2 दिसांनी मरे तें भरून उडयलें आनी एक दामोर घातला तेजेर. नाल्यार थंय आनी लोक पडून जीव वचपाक सारकें मरे. बोल्लें काय बरूंक ना पळय. आमी मातसो ठामपणी तर प्रेशर घालीत हे गव्हर्मेंटाचेर जाता काम, पूण कितें आहा आमी ओगी रावपाक जायना. हांव ओगी रावना. आमी आमचो तो पळयतलो आमकां, आमचे कितें कारवाय जातली काय ना. हे गव्हर्मेंट लोकांचे सेवेक आसा. हे गव्हर्मेंट आमचे सगळ्यांचे सेवेक आसा आनी आमच्यो तर समस्या तेंचे कडेन सुटाव्यो जायना जाल्यार सरकाराक हे सत्तेर बसपाक कसलोच हक्क ना. कसलो हेच 1.5 महिन्याचे सांगता तुमकां. म्हापशान आमी सादारण 200 लोक घेवन प्रोटेस्ट केलो महिला हेंच्यांनी रिगार्डींग म्हारगाई. शिवोलेच्या मतदारसंघांतून आमी इलेक्ट्रिसिटीचे जे शॉर्टेज पडटा पळय तेजो प्रोटेस्ट केलो. थंय तेंच्यांनी रेक्टिफिकेशन केलें. यूथ काँग्रेसान ऑर्गनायज केल्ले सादारण 450 भुरगे नीटच्या इश्यूचेर मडगांव प्रोटेस्ट केलो. सो हें म्हणप की आमचो दबाव पडना हें रॉंग. काल स्मार्ट मिटराचेर रोल बॅक केलो न्हू. रोल बॅक इज नॉट अ सोल्युशन न्हू. इट मे नॉट, दीस गव्हर्मेंट कॅन नेवर प्रोवायड सोल्युशन. हे आमी पयलींच्यानूच म्हणटा, कित्याक तांकां तितली बुद्धीच ना की ते सोल्युशन प्रोवायड करूंक शकता. सो आमी एक्सपेक्ट करिना ते हे रोल बॅकूच करपाक उरतले सदां, कित्याक तांकां कॅपेसिटीच ना विचार करून लोकांक कितें बरें आहा तशें स्किमी हाडपाक. एवरी टायम इलेक्शन येता पळय तेन्ना भत्तो डिफरंट कॅटेगरीच्या लोकांक दिवपाचो. 6 म्हयन्या वयर एक फुडें चलना. 3 लास्ट मॅनिफेस्टो जे सांगता 3 सिलिंडर दिवपाचे, दिवंक ना. अशें तेंचें कितें आसता दर इलेक्शनाक फक्त एक गाजर दाखोवन सगळ्यांक आपली हवा करपाच्या खातीर तेंचे कडेन ना कॅपेसिटी. लोक अशा कॅपेसिटीचे लोकूच ना तेंचे कडेन जे विचार करून स्कीम जनरेट करपाच्या खातीर आनी असल्यो गोश्टी पब्लिकाक दिवपाच्या खातीर पयलीं रेवेन्यू जनरेट करपाक जाय. हे आमचे खुबशे लोक समजना. तुमी घर चलयता पळय तेन्ना पयलीं घरान कोण कमयता पळय ते पयशे पयलीं येवपाक जाय. ह्या गव्हर्मेंटान लास्ट 5 वर्सांत कितें रेवेन्यू जनरेट करपाच्या खातीर गोंयांत प्रोजेक्ट काडल्या?
हे लोदा आनी तसले रेव्हेन्यू तांकां पर्सनल रेव्हेन्यू जनरेट जाता. रेव्हेन्यू जनरेट जावपाच्या खातीर आनी एम्प्लॉयमेंट दिवपाच्या खातीर हे दोन सगळ्यात व्हडल्यो प्रॉब्लम जाली. 10-15 वर्सां तांकां सॉल्वूच करूंक जायना, कित्याक तांकां पडलेलेच ना न्हू लोकांचे. सो फर्स्ट क्वेश्चन इज, आतां मायनिंग बंद जाला, टुरिजमाची हालत कितें आसा, सगळे इंडस्ट्री खंयच्या परिस्थितीन आसा, ह्या परिस्थितीसून भायर काडपाच्या खातीर पयलीं सारके विचार करून स्कीम सारकी जनरेट करून इन्फ्रास्ट्रक्चर प्लस इंडस्ट्री सगळी वांगडा हाडून पयलीं रेव्हेन्यू जनरेट करपाचे सारके विचार करपी लोक जाय, जे तेंचे कडेन नाच. सो रोल बॅकूच करतले ते आनी थोडे दीस अशेंच धुकलतले फुडें, परत गव्हर्मेंट येवपाक जाय म्हणून. सो म्हाजी मागणी कितें आसा की आमी ऑलरेडी हे ग्रीन रेव्होल्युशन, व्हायट रेव्होल्युशन सगळे करून ही इंडस्ट्री सेटअप करून, गोंयचे इंडस्ट्रियल झोन सेटअप करून, वायल टेकिंग केअर ऑफ एनवायरमेंट ऑलरेडी हे मॉडेल आमी दिल्यात पयलीं गोंयच्या लोकांक. हे लोकांक आतां समजूंक जाय की हे जे ते भत्ता दिता, हे तुका अनएम्प्लॉयमेंट डोल दिता पळय, तितून तुका एनकरेजमेंट गावता घरा बसपाक. अनएम्प्लॉयमेंट डोल इज नॉट द सोल्युशन. सोल्युशन इज दॅट इंडस्ट्री हांगा हाडूंक जाय, वेगवेगळे टायपची, IT आसूं कितें आसूं, जनरेट करूंक जाय एम्प्लॉयमेंट. ओके, कळ्ळें. वेरेस्ट प्रेसिडेंट जावन उरलेलो आसा आनी आतां स्ट्रेंथनिंग करपा खातीर कित्याक गरज पडली तुका? बूथ कमिटीचे सगळे मेंबर बीन काडलेले आमी गेले येतली की आतां सगळ्यांक एक्टीव जावंक जाय म्हणून सशंकान बरी हें केलें की मिटींग दवरली 1 म्हयन्यान. ते आमी सगळे सो मेजर पॉयंट तुमी कितें कवर केलेले आसा हांगा? कितें मेजर पॉयंट हे मिटिंगेन कितें कवर केलेले आहा? एक सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न येता आमकां, म्हणजे प्रत्येक जे ऑफिस बेरर आसा पळय काँग्रेसचे तांकां होच प्रश्न येता की तुमी तिकेट जी आसा पळय काँग्रेसची ती मातशी 3 म्हयने पयलीं 2 म्हयने पयलीं अशी दिवपाक जाय. आनी तांकां प्रत्येक कार्यकर्त्याक जाय की कार्यकर्त्याक ही तिकेट वचपाची. लास्ट मिनटाक भायरसून जेन्ना मनीस हाडून 2 म्हयने पयलीं तशा मनशांक तिकेटी दिवपाच्यो ना. आनी सेकंड थिंग, जे कोण BJPक एसोसिएट आसा तांकां जाल्यार बिलकूल दिवपाची ना. सो म्हाका दिसता खंय तरी पार्टी हे सगळे लास्ट टायम शिकून घेतलेले आहा पार्टीन. आनी म्हाका दिसता की पार्टी प्रेसिडेंटानूय स्टेटमेंट केल्लो आसा की डिफेक्टरांक तिकेट ना, आनी जे कोण एसोसिएट आसले BJPचे किंवा BJPचे आदले कॅन्डिडेट्स आसले तांकां बीन कोणाक तिकेटी ना. ना, म्हाजो प्रश्न थंयच आसा. तुवें म्हणलां तें बरोबर आसा. म्हाजो प्रश्न थंयच आसा, तुमकां आयज जी मिटींग घेवपाचो कारण कितें आशिल्लो आनी स्ट्रेंथन कशें म्हणून तुमी करतले आनी मेजर इश्यूज कितें घेतले, हे 3 मुद्दे आतां आमी ह्या मिटिंगेन वेगवेगळे सजेशन्स घेतले, जेणे की आमकां कळून आयले की लोकांचे प्रॉब्लम फेस जे कितें करतात ते विशय काँग्रेस पक्ष पयलीं घेतालो आनी आतां ह्यान फुडें आनीक घेतलो. तसोच तांकां वेगवेगळ्यो समज कितें फेस्टिवल्स आयले किंवा आनीक कितें प्रोग्राम्स एक्टिविटी करपाच्यो आहा ते आमी आमच्या कार्यकर्त्यां कडसून सजेशन्स घेतलेली आहा. त्या प्रमाणे आमी फुडें तसले प्रोग्राम्स करून वतले. तर आयज तशेंच आमचे तुलियो बाबान, आमचो वायस प्रेसिडेंट गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचो, तेणें आपल्या तर्फे थोडे आतां पावस येवपाचो आलो त्या खातीर तेणें आपल्यो अम्ब्रेला थोड्यो डिस्ट्रिब्युशन आयज केल्ल्यो आसा.